आताच आंब्याचो सीझन जवळ संपत येलो. आज म्हटलं आईस्क्रीम करूया आणि तुमका दाखवूया. अख्खो मे महिनो ह्याच करीत होतो, वेगवेगळ्या तरेची आईस्क्रीम. 2 हापूसशे आंबे घेतले, त्याचे बारीक तुकडे केले आणि एका वाटीत ठेवले आणि 2 आंबे मिक्सराक लावून बारीक करून घेतले. नंतर अमूलची एक फ्रेश क्रीम घेतली, 70-75 रुपयाक मिळतं. असं आता 10 मिनटं ब्लेंड केलं. ह्याचं आईस्क्रीम भारी लागतं, करून बघा. नाहीतर आपण केकसाठी वापरतो ती व्हीप क्रीम, त्याचा पण करू शकतो. आता खूप गोड असल्या कारणान मी फ्रेश क्रीम वापरते. नंतर 1 वाटी कंडेन्स मिल्क, आटवलेलं दूध तर गोड असतं, त्यामुळे गोडीक काय वेगळा घालूचा लागणार नाही. तर आपण व्यवस्थित फेटून घ्यायचं. नंतर घातलं 1 वाटीभर आंब्याचो पल्प, सगळा व्यवस्थित मिक्स करून पुढचे 10 ते 15 मिनटं आता ब्लेंड करायचं. 3 वस्तू फक्त, पण आईस्क्रीम इतक्या सुंदर होता ना, एकदम टेस्टी. अख्खो मे महिनो अशी करून फ्रीजमध्ये ठेवून देतो. पाहुणं पण कोण इलो किंवा आपल्या गरमी प्रचंड नाव काढला की खाऊक बसला, एकदम भारी होतं. व्यवस्थित त्या ब्लेंड झाला की एकत्र सगळा करायचा. नंतर एक प्लास्टिकचा टीन घ्यायचा, झाकण्याचा भांडा, त्याच्यात त्या ओतलात की त्याच्यात थोडे बारीक केलेले तुकडे घालायचे आंब्याचे, म्हणजे ते दाताखाली इले की एकदम सुंदर लागतं आईस्क्रीम. परत वर घातलं, त्याच्यात थोडे परत अजून आंब्याचे तुकडे घातले, ते का चंक्स म्हणतं. पूर्ण डबो भरून फ्रीजरमध्ये ठेवायचं 8 ते 10 तास. रात्रभर ठेवलास की दुसरे दिवशी खाऊक मोकळं. व्यवस्थित डबो केला फ्रीजरमध्ये ठेव. झाकण लावल्यामुळे बर्फ अजिबात साठणार नाही, असं करून बघा. नंतर तर जरा पाण्यात ठेवलं म्हणजे पटकन बाहेर येता बरं. त्याचे स्लाइस काढायचे. त्याच्यात आत आंबो घातलो तो कितको सुंदर दिसता, दाताखाली इलो की एकदम टेस्ट भारी लागतं. अजून सीझन असा तोपर्यंत आंब्याचं आईस्क्रीम करा, खावा. अप्रतिम चव. एकदा केलास की परत परत करून खायचा वाटतं. अजून पाऊस पण पडणार नाही, त्यामुळे अवश्य करा, खावा. आवडताला तुमका आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा.